महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत। सुरुवातीला पाहूयात युद्धासंदर्भातल्या बातम्या। दुबई विमानतळाजवळ इराणी ड्रोन हल्ल्यानंतर आगीचा भडका। ड्रोन हल्ल्यामुळे इंधन टाकीला फटका बसल्याची दुबई अधिकाऱ्यांची माहिती। हल्ल्याच्या घटनेनंतर दुबई विमानतळावरील विमानसेवा तात्पुरती स्थगित। तेल अवीववर इराणचा बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा हल्ला। तेल अवीवमधील अनेक ठिकाणी इराणचे हल्ले। इराणचा तेल अवीववर क्लस्टर बॉम्बनं हल्ला। इराणचा 250 क्लस्टर बॉम्बनं तेल अवीववर हल्ला। हल्ल्यानंतर इस्रायलमध्ये मोठं नुकसान। तेहरानमध्ये अमेरिका इस्रायलचे हवाई हल्ले। अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यानंतर तेहरानमध्ये आगीचे लोट। इराणकडून होणाऱ्या हल्ल्यांना अमेरिका इस्रायलकडून जोरदार उत्तर। इस्रायलकडून अदीर F-135 ड्रोनचा नवा व्हिडिओ जारी। इस्रायली ड्रोन इराणमध्ये हल्ला करण्यासाठी जात असल्याचं व्हिडिओतून समोर। अमेरिकेनं त्यांच्या युद्धनौका आमच्या किनाऱ्याजवळ आणाव्यात। IRGC प्रवक्त्यांचा ट्रम्प यांना इशारा। इराणच्या नौदलाचा नाश केल्याचा आणि समुद्रावर नियंत्रण ठेवण्याचा ट्रम्प यांनी केला होता दावा। अमेरिकेच्या युद्धनौका इराणच्या किनाऱ्याजवळ आणून दाखवाच। ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर IRGCची ही अमेरिकेला धमकी। इराणच्या नौदलाचा नाश करण्याचा ट्रम्प यांचा इशारा तर इराणच्या IRGCचाही ट्रम्प यांना थेट इशारा। अमेरिकेच्या कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $100 पार। कच्च्या तेलाच्या किमती $106 प्रति बॅरलवर पोहोचल्या। कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये 2.5% वाढ। गुजरातच्या मुंद्रा बंदरावर LPG जहाज आज येणार। सकाळी 9:40 LPG जहाज भारतामध्ये पोहोचण्याची शक्यता। देशांतर्गत गॅस पुरवठ्यासाठी ही मदत होणार। युद्धामध्ये चीनच्या सहभागाविषयी सांगू शकत नाही। चीनचे 90% तेल समुद्रधुनीतूनच येतं। चीननं युद्धामध्ये सहभागी व्हायला हवं। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य। आता पाहूयात महाफास्ट 50 बातम्या। राज्यातील गॅस वितरकांना पोलीस संरक्षण द्या। अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचे आदेश। गॅस वितरकांवरील हल्ले रोखण्यासाठी पोलीस संरक्षण देण्याची मागणी होती। अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडून स्वतंत्र पत्रक जारी। व्यावसायिक LPG गॅस पुरवठ्यावरील निर्बंधांमुळे हॉटेल आणि रेस्टॉरंटची मोठी कोंडी। गॅस तुटवड्यामुळे हॉटेल बंद ठेवण्याची वेळ। सध्या 35% हॉटेल्स बंद, तर बुधवारपर्यंत हे प्रमाण 75% जाण्याची शक्यता। गॅस टंचाईतून मार्ग। कोपरगावमध्ये इथेनॉल स्टोव्हचा यशस्वी प्रयोग। सरकारच्या परवानगीची प्रतीक्षा। इथेनॉल स्टोव्हमुळे उद्योगांना दिलासा शक्य। गॅसच्या तुलनेमध्ये या स्टोव्हचा खर्च कमी पडणार असल्याचा दावा। मुंबईमध्ये स्टोव्ह वापरणाऱ्या स्टॉल चालकावर पोलिसांची कारवाई। सिलेंडर तुटवड्यामुळे स्टॉल चालकाकडून रॉकेल टाकून स्टोव्हचा वापर। प्रभादेवीमधील स्टॉल चालक मोहन मनी सिंगवर गुन्हा दाखल। इतरांच्या जीवाला धोका निर्माण होईल असं कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। युद्ध परिस्थितीमुळे गॅस तुटवड्याचा सर्वाधिक परिणाम हॉटेल व्यावसायिकांवर। चर्चगेट इथल्या खाऊ गल्लीमधील अनेक स्टॉल बंद असून काही स्टॉल धारकांकडून कोळशाच्या शेगडीचा वापर। ठाण्यात वडापावच्या किमती वाढल्या। ठाण्यामध्ये वडापाव 5 रुपयांनी महागला। गॅस सिलेंडर, बेसन आणि तेलाच्या वाढत्या किमतीमुळे वडापाव महागला। ग्राहकांमध्ये नाराजी। गॅस टंचाईमुळे डोंबिवलीमधील हॉटेल साहेबराव बंद। कर्ज काढून अवघ्या 3 महिन्यांपूर्वी तरुण व्यावसायिकांना हॉटेल सुरू केले होते। कमर्शियल गॅस उपलब्ध होत नसल्यानं स्वयंपाक ठप्प। बुलडाण्यामध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा हॉटेलमध्ये अवैधरित्या वापर। तहसीलदार विठ्ठल कुमरेंची धडक कारवाई। 14 सिलेंडर जप्त। तहसीलदारांकडून जवळपास 40 हॉटेल्सची झाडाझडती। बुलडाण्यामधील शेगाव कचोरीलाही गॅस टंचाईचा फटका। व्यावसायिक गॅस सिलेंडर टंचाईमुळे शेगावमधील कचोरीचे भाव वाढले। 10 रुपयांना मिळणारी शेगाव कचोरी आता 2 रुपयांनी वाढून 12 रुपयाला मिळणार। सोलापुरात गॅस तुटवड्यामुळे चहा व्यावसायिक अडचणीत। 1 ते 2 दिवस पुरेल इतकाच गॅस साठा शिल्लक। कामगारांवर बेरोजगार होण्याची वेळ। पुण्यामध्ये 5व्या दिवशी सिलेंडरसाठी नागरिकांची रांग। पुण्यातील सिंहरोड रोडवर सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा। सकाळी 7 वाजल्यापासून नागरिक सिलेंडर घेऊन रांगेत। गॅस टंचाईच्या काळातही सज्जनगडावर भाविकांच्या महाप्रसाद सेवेमध्ये खंड पडणार नाही। मंदिर संस्थांची माहिती। प्रसंगी काटकसरीचा मार्ग अवलंबला तरी भाविकांसाठीची अन्नदान सेवा अखंड सुरू राहील। प्रशासनाचं स्पष्टीकरण।
नाशिक शहरामध्ये अनेक ठिकाणी नाश्ता सेंटर बंद, गॅस तुटवड्यामुळे नाश्ता तयार करण्यास अडचण. गॅस नसल्यानं अनेकांनी नाश्ता सेंटरच्या ऐवजी फ्रूट स्टॉल लावायला सुरुवात केली. सभागृहात आज गॅस तुटवड्याचा मुद्दा तापणार. विरोधक गॅसच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरणार. घाबरू नका, मोदींवर विश्वास ठेवा. फडणवीसांचं आवाहन. सिलेंडर आहे तर लोकांना द्या, त्यांना रांगा का लावाव्या लागतायत? पटोलेंचा सवाल. काँग्रेसच्या नेत्यांकडून गॅसबाबत दिशाभूल सुरू. शिंदेच्या शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांची टीका. काँग्रेसकडून गॅस सिलेंडर मिळत नसल्याचा खोटा प्रचार. मुंबईमध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर रांगा नसल्याचा निरुपम यांचा दावा. सर्वसामान्यांना गॅसची टंचाई, मात्र भाजपच्या अंधभक्तांना गॅस टंचाई जाणवत नाही. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते मेहबूब शेख यांची टीका. अंधभक्तांना नालीमधून गॅस तयार करायचा आहे. शेख यांचा हल्लाबोल. मोनालिसाच्या लग्नानं दुःखाचे कंठ फुटलेल्यांनी स्वधर्मातील महिलांचे अश्रू समजून घेतले पाहिजेत. कुंभमेळ्यातील व्हायरल मुलगी मोनालिसाच्या लग्नावरून सामनातून वक्तव्य. राजे महाराजांनी राज्य टिकवण्यासाठी आपल्या मुली मोगलांना दिल्या. सामनातून दावा. महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 विधानसभेमध्ये सादर. विधेयकावर सलग 3 दिवस सभागृहात चर्चा होणार. सभागृहातील चर्चा वादळी ठरण्याची शक्यता. बळजबरीनं फसवणूक करून किंवा आमिष दाखवून धर्मांतर केलं जात असल्याच्या घटना समोर. बारामती निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादीचा प्रयत्न. राष्ट्रवादीचे नेते सगळ्या पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांशी चर्चा करणार. बारामतीमध्ये उमेदवार देणार नसल्याचं सुप्रिया सुळेंनी जाहीर केलं. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 30 मार्च ते 6 एप्रिलपर्यंत मुदत. हरियाणा, ओडिशा आणि बिहारमध्ये आज राज्यसभेची निवडणूक. राज्यसभेच्या 11 जागांसाठी निवडणूक होणार. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7ही जागा बिनविरोध. 37 पैकी राज्यसभेच्या 26 जागा बिनविरोध. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान आणि संध्याकाळी 5च्या नंतर मतमोजणी. 5 राज्यांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं. पुदुच्चेरी, केरळ, आसाममध्ये 9 एप्रिलला निवडणुका. 23 एप्रिलला तमिळनाडूमध्ये तर 23 आणि 29 एप्रिल रोजी 2 टप्प्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये मतदान होणार. 4 मे रोजी सर्व राज्यांची एकत्रित मतमोजणी. पश्चिम बंगालमध्ये 35 वर्षांनंतर पहिल्यांदा 2 टप्प्यामध्ये निवडणूक होणार. 23 एप्रिलला पहिला टप्पा तर 29 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार. 23 एप्रिलला बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक. 4 मे रोजी मतमोजणी होणार. निवडणूक आयोगाची घोषणा. अजितदादांच्या निधनानंतर बारामतीची तर शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरीची जागा रिक्त. अन्न औषध प्रशासनमधील अधिकारी निलंबन प्रकरण. मॅटच्या आदेशानंतरही पदावर कायम असल्यानं मंत्री झिरवाळांचा कारभार चर्चेत. 3 अधिकाऱ्यांच्या निलंबनावरून अधिकारी संघटना आक्रमक. 23 मार्चपासून राज्यभर काम बंद आंदोलनाचा इशारा. चंद्रपूर पालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाची आज निवडणूक. वसंत देशमुख आणि मनस्वी गिऱ्हेंकडून उमेदवारी अर्ज दाखल. दोन्ही गटांकडे समान मतं. ईश्वर चिठ्ठीनं निर्णय होण्याची शक्यता. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची आज महासभा. रस्त्यासह स्वीकृत नगरसेवक आणि सभापतींबाबत देखील चर्चा होणार. नाशिकमध्ये स्वीकृत नगरसेवक होण्यासाठी अनेकांची फिल्डिंग. वरिष्ठांकडून सिग्नल मिळत नसल्यानं इच्छुकांचा हिरमोड. महापालिकेमध्ये यंदा एकूण 10 स्वीकृत नगरसेवक होणार. भाजपचे 6 नगरसेवक होणार असल्यानं भाजपमध्ये इच्छुकांची मांदियाळी. म्हाडाच्या नवी मुंबईतील विकासकांकडून फसवणुकीचा संशय. म्हाडाचा 20% गृहकोटा विकासकांनीच गिळंकृत केल्याची माहिती. नाशिकमध्येही अशाच प्रकारे फसवणूक झाली होती.